संकल्प घेतला त्यातले पुढची जी काही कामं आहेत या पुढच्या 5 वर्षांमध्ये होतील। आणि मोदीजींनी देखील भाषणात म्हटलं सर्वसामान्य गरीब मध्यमवर्गीय या राज्यातला प्रत्येक नागरिक गरीब शेतकरी महिला भगिनी युवा या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक बदल घडला पाहिजे आणि सरकार म्हणून हे आपलं दायित्व आहे। आणि म्हणून त्यांनी देखील या देशवासियांच्या बद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्यातून मला वाटतं खूप मोठे निर्णय आपल्या नजीकच्या काळामध्ये पाहायला मिळतील। सरकार स्थापन झाल्यानंतर आणि खऱ्या अर्थाने सर्व समाजातल्या घटकांना न्याय देणारं हे सरकार NDAचं या ठिकाणी काम करेल अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना मी दिलेल्या आहेत। तुमची एक स्वतंत्र मीटिंग देखील आहे जागा वाटपाच्या संदर्भात ती कधी आहे आणि नाही अरे पहिलं तर आम्हाला मोदी साहेबांना प्रधानमंत्री बनवायचं आहे, तो आमचं पहिलं प्राधान्य आहे। ते प्रधानमंत्री पदावर बसल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी होतील। त्या अजून कुठली काही चर्चा नाही, या सगळ्या चर्चा तुम्हीच पसरवलेल्या आहेत। कुठं कोणाची चर्चा नाही काही नाही। आणि मोदीजींनी भाषणात देखील सांगितलेलं आहे। आणि आम्ही शिवसेनेचं म्हणाल तर आमची शिवसेना आणि भाजपा ही गेल्या 25 वर्षाची वैचारिक युती आहे। बाळासाहेबांचं नाव देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी आपल्या भाषणात घेतलं आणि त्यामुळे ही आमची वैचारिक युती, त्यामुळे ही देशाच्या विकासासाठी झालेली ही युती आहे। कुणाला काय मिळेल यापेक्षा देशाला काय मिळेल, या देशातल्या जनतेला काय मिळेल, हा देश पुढे कसं जाईल यासाठी सर्वजण एकत्र आले। महाराष्ट्राला विकासासाठी खूप अपेक्षा आहेत आणि मोदीजी नक्की महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भरभरून योगदान देतील। यापूर्वी घोषणा दिल्या जात होत्या की मोदी सरकार यंदा NDA सरकार असंही म्हटलं जातं। मोदी सरकार पण म्हटलं आतमध्ये, मोदींच्या नावांच्या घोषणाही झाल्या। फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार NDA सरकार एकच आहे। शेवटी नेतृत्व मोदीजीच करणार आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली सर्व NDAचे घटक खुश आहेत आणि सगळ्यांनी मोदीजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे। मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली या देशाचा विकास होईल, देश प्रगतीपथाकडे जाईल, जगामध्ये आणखी आपला देश नावारूपाला येईल, आपल्या देशाचं नाव अभिमानाने जगभरातले लोक घेतील। आज आप संसदीय दल का नेता चुना गया है, आपने भी भाषण किया, कई बाकी नेताओं ने भी, क्या भावना है आज? बहुत ही आज का दिन हमारे लिए ऐतिहासिक दिन था, एक स्वर्णिम दिन था, क्योंकि लगातार तीसरी बार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को NDA का संसदीय दल के नेता के रूप में चुना गया, सर्वसम्मति से चुना गया। और ये आज देशवासियों के लिए बहुत बड़ा गर्व का और खुशी का दिन है, क्योंकि विपक्ष उनको बदनाम करके जो तरीके से नैरेटिव सेट कर रहे थे, झूठा उनको गलतफहमी फैला रहे थे, संभ्रम फैला रहे थे, उसको देशवासियों ने नकारा है और मोदी जी को स्वीकारा है। और इसलिए आज का दिन बहुत ही खुशी की बात है। और मोदी जी जितने 10 साल में जितना काम किया है, अभी 5 साल जो मिले हैं उनको मौका मिला है, तो ये